आज धुळे रोड येथील 3 BHK रो हाऊस असलेला त्याचा व्हिडिओ बघणार आहे. आपण आता हे जे काय बघत आहे ही आहे या रो हाऊसचे असलेले साईड व्ह्यू. हा 9 मीटर रोड आहे. याला लागून या ठिकाणी हे 3 रो हाऊस आहेत. आपण आता हे जे काय बघत आहे हे आहे याचा फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मध्ये आपण बघू शकतो की इलिव्हेशन आणि ही डिझायनिंग ही छान नवीन देण्यात आलेली आहे. आपण आता या डुप्लेक्स रो हाऊसचा व्हिडिओ बघूया. यामध्ये आपण आता जी बघतो आहे हे आहे या ठिकाणी हा 9 मीटर रोड. आपण आता जी काय बघतो आहे ही आहे या डुप्लेक्स रो हाऊसची असलेली पार्किंग. या ठिकाणी ही पार्किंगसाठी 2 व्हीलरची व्यवस्था आणि या ठिकाणी हे जे रो हाऊस आहेत हे सर्व वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्ण आहेत. या ठिकाणी या रो हाऊसमध्ये एंट्री करूया. जे काय बघत आहे हे आहे या ठिकाणी या रो हाऊसचा डुप्लेक्स रो हाऊसचा हॉल लिव्हिंग रूम. या ठिकाणी आपण समोर बघू शकतो की या ठिकाणी वुडन रेलिंग करून दिलेली आहे. त्याच्यामुळे छान असा लुक आणि गेटअप येतो. त्यानंतर आपण वरती ही या ठिकाणी पीओपी डेकोरेट केली आणि लाईटमुळे त्या ठिकाणी हा छान असा सुंदर व्ह्यू या ठिकाणी आपल्याला हॉलमध्ये मिळू शकतो. हा जो हॉल आहे हा 12 बाय 16चा आहे अंदाजे. त्यानंतर हे वुडन रेलिंग आणि या समोरच्या बाजूने आपण बघतो हॉलची साईज ही मोठी देण्यात आलेली आहे. आपण आता किचन बघूया. हा जो किचन आहे हा किचनमध्ये या ठिकाणी हा वास्तुशास्त्राप्रमाणे हे गॅस छोटा किचन देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर हा जो किचन आहे हा 12 बाय 10चा अंदाजे आहे. यामध्ये थोडेफार डायमेन्शन्स हे कमी जास्त होऊ शकतात. समोर आपण बघू शकतो की मस्त छान असं या ठिकाणी हे वरती टाईल्स करण्यात आलेली आहे जेणेकरून या ठिकाणी कोणतेही त्रास त्या ठिकाणी नंतर किचनमध्ये होणार नाही. त्यानंतर आपण आता या किचनला लागूनच या ठिकाणी ड्राय बाल्कनीचा एक वेगळा कन्सेप्ट देण्यात आलेला आहे. ड्राय बाल्कनी म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की बाहेरून जे काय भांडे किंवा धुणे असेल हे आपण बाहेरच्या बाहेर करू शकतो. याला ड्राय बाल्कनीला छान असं रेलिंग करण्यात आलेलं आहे की जेणेकरून याचा एक वेगळा लुक आणि गेटअप हा या ठिकाणी ड्राय बाल्कनीला मिळतो. आणि हा या ठिकाणी किचन आहे. आता किचन नंतर आपण या डुप्लेक्स रो हाऊसचा असलेला पहिला बेड बघणार आहे. हा जो पहिला बेड आहे हा ग्राउंड फ्लोअरला देण्यात आलेला आहे. या ठिकाणी बेसिंग जे आहे बेसिंग हे साईजमध्ये छोटंसं आहे पण छान हा लुक या ठिकाणी मिळतो. त्यानंतर आपण आता या डुप्लेक्स रो हाऊसचा असलेला वॉशरूम आणि बाथरूम बघणार आहे. हे जे वॉशरूम आणि बाथरूम आहे हे अटॅच देण्यात आलेलं आहे वेस्टर्न साईडचं आणि वरती या ठिकाणी PVC सिलिंग केलेली आहे. PVC सिलिंगमुळे त्यानंतर आपण आता या रो हाऊसचा असलेला पहिला बेड बघणार आहे. हा जो पहिला बेड आहे हा अंदाजे 12 बाय 10चा आहे. आपण बघू शकतो हे प्रसन्न वाटत असतं. हा जो बेड आहे हा खाली एक बेडरूम देण्यात आलेला आहे आणि वरती हे 2 बेडरूम हे दिलेले आहे. फर्स्ट फ्लोअरला या ठिकाणी 2 बेडरूम हे देण्यात आलेले आहे. मध्येच अशी विंडो आणि स्लायडिंग दिलेलं आहे. त्यानंतर आपण आता या डुप्लेक्स रो हाऊसचे बेडरूम बघणार आहे. या ठिकाणी वरती 2 बेडरूम देण्यात आलेले आहे. पहिला बेडरूम हा या ठिकाणी विथ बाल्कनी हा आहे. हा जो बेडरूम आहे हा बेडरूम अंदाजे 10 बाय 12चा असेल. तर इथे ही रेलिंग आणि ही बाल्कनी. हा बेडरूम नंबर 2. आपण आता तिसरा बेडरूम बघूया. आपण आता या डुप्लेक्स रो हाऊसचा असलेला तिसरा बेडरूम बघूया. अंदाजे हा बेडरूम 13 बाय 10चा असेल. बेडरूम साईज ही मोठी आहे आणि या बेडरूमच्या लागूनच मागे हा ओपन टेरेस दिलेला आहे. हा बेडरूम या ठिकाणी ही बेडरूमची साईज देखील ही मोठी आहे. समोरच्या बाजूला त्या ठिकाणी एक दुसरा बेडरूम नंबर 2 आणि हा बेडरूम नंबर 3 आणि या ठिकाणी हे छोटंसं असं वॉश बेसिन आणि या वॉश बेसिन नंतर या ठिकाणी हे बाथरूम हे जे आहे हे अटॅच आहे आणि या ठिकाणी PVC सिलिंग याला केलेली आहे. त्यानंतर छोटीशी असं ओपन टेरेस हा दिलेला आहे. या ठिकाणी देखील पूर्ण टाईल्स आणि हे दिलेले आहे
जेणेकरून या ठिकाणी कोबा करण्याची देखील गरज पडत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. धन्यवाद.